नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, सहकार विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे. आपण बघतो की कृषी औद्योगिक व्यवस्था असो किंवा ग्रामीण कर्ज पुरवठा असो, वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यांचं नियमन आणि विकास अशी अनेक महत्त्वाची कामं ही सहकार विभागातर्फे केली जातात. आज आपण चर्चा करणार आहोत याच विभागातल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल, आणि ती योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल? राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे. नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. नक्कीच सर. आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या